कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, आज अभिराम आणि लीलासाठी खूप महत्वाचा दिवस आहे। लीला नव्यानं तिचं करिअर सुरू करते। तुझे आशीर्वाद सतत त्यांच्या बरोबर असू दे देवा। त्या प्रोडक्शनने लीलाला काम दिलं म्हणजे ते प्रोडक्शन नक्कीच बंडल असणार। मलाही तसंच वाटतंय। अरे आला, या या या। देवासमोर नैवेद्य ठेव, नमस्कार कर आणि प्रार्थना कर तुला खूप खूप यश मिळू दे। भैया अरे देवा, दिवा कसा विझला? हो ना, म्हणजे लीलाईंनी आशीर्वाद घेतला आणि तेव्हाच दिवा विझला। म्हणजे याचाच अर्थ देवाची पण इच्छा आहे की लीलाईंनी घराबाहेर जाऊ नये। हो, नाहीतर असा अपशकुन झालाच नसता ना। दिवा कसा विझला? आई वाऱ्याने विझला असेल, काही मोठी गोष्ट नाहीये, होतं असं। तिला दिवा लाव। आणि काही वाईट घडेल याची भीती बाळगण्यापेक्षा देवाला सांग की सगळं काही चांगलं होईल। आणि तूच म्हणते ना की देव आपली काळजी घेतो जर वेळ तसा ना। आजी, तुम्ही सुद्धा माझ्या पार्टनरकडे प्रार्थना करा की आज सगळं छान होऊ दे। सगळं छान होणार। ऑल द बेस्ट। लीलाई, ऑल द बेस्ट हा। अजिबात रिजेक्ट होऊ नका तुम्ही, आणि रिजेक्ट झालं तरी अजिबात घाबरायचं नाही हा। सुरुवातीला होतं ना वहिनी असं। नाही होणार असं काही। चल विरा। चल सरू, आपल्याला दुर्गा वहिनींना सांगायला हवं। का? सरू, हा। देवा, तुझ्या विश्वासावर लीलाला पाठवलं, तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे। तिच्या पाठीशी सदैव उभा राहा देवा। काही झालं तरी एजी आणि आजी लीलाचीच बाजू घेतात। जहागीरदारांची व्रत धुळीला मिळवणारी ही मुलगी, तरी सुद्धा ही दोघं तिचं कौतुक कसं करू शकतात? घरात आल्यापासून एकच गोष्ट चालली हिची, सारखं आपलं पुढे पुढे करायचं आणि सगळ्यांची मनं जिंकत राहायची। दुसरं काय? बोट कापलं जाईल। बोटाचं काय घेऊन बसलीस तू? इथे नाक कापलं जाणार आहे। वहिनी पण संताप आलाय मला, संताप। घरात सगळ्यांची डोकी फिरलीत आणि सगळं ना त्या लीलामुळे झालंय। बास झालं तिचं कौतुक। नीट आलाय मला। वहिनी, येऊ का?
हा या ना. एक्सक्यूज मी तुम्ही लीला मॅडम ना? हो हो मीच तुम्हाला मेसेज केला होता मॅडम. बसा ना. मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, भावेश सर येतीलच इतक्यात. आज नक्की ऑडिशन्स आहेत ना? हो मॅडम. नाही, बाकी कोणीच दिसत नाही आहेत ना ऑडिशनला? हे बघा अधूनमधून आहे ना कॅन्डिडेट येतच असतात ना, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि स्टार लोक पण येतच असतात की. पार्टनर, आज माझं काम होते, प्लीज काहीतरी छान रोल मिळू दे. हॅलो. हा हा 4 नाही 5 लाख गेले तरी चालेल, पण आजच्या त्या हिरोईनला फायनल करून घ्या. हो हो ओके. हां ए मला काय लागलं ना मी तुला फोन कॉल करीन. हां आता कोणाला आत पाठवायचं नाही, ठीक आहे? आणि जाताना दरवाजा लावून घे. मला जरा मॅडमशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ये तू. रिलॅक्स मॅडम रिलॅक्स. अहो एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये एखाद्या ॲक्ट्रेसला लीड रोलचं काम द्यायचं आहे, छोटी गोष्ट नाही आहे. या सगळ्या बातम्या ना लगेच बाहेर पसरतात, म्हणून ही फॉर्मॅलिटी. रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही खरंच मला लीड हिरोईनच्या रोलसाठी बोलवलंय? येस येस. म्हणून तर मी तुम्हाला माझ्या ऑफिसला बोलवलं. बाय द वे मी भावेश, या फिल्मचा प्रोड्युसर. आम्ही तुमचे प्रोफाईल्स बघितलेत. खूप खूप सुंदर आहे तो फोटो तुमचे. आणि खरं सांगू का, फोटोत काहीच नाही हो, तुम्ही प्रत्यक्षात आहे ना एकदम कमाल कमाल दिसताय एकदम. मला तुमच्या प्रोफाईल्स बघायच्या होत्या. हो हो. ते राहू द्या हो, त्या असतातच. काय आहे, प्रत्यक्षात आणि फोटोमध्ये अनेक माणसं खूप वेगळी दिसतात. आपण बघूया का तुमचा प्रोफाईल? आत्ता? काय प्रॉब्लेम आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.